हाय फ्रेंड्स, आई एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण माहीममधील सुप्रसिद्ध असं गोपी टँक फिश मार्केट एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. ताई, कसली काबोळी आहे ही? कशी ती? 300 ला. आणि हे सुळे कसे आहेत? 300 आणि हे जिताडी आहे ना? हे कशी तुकडी आहे ना? हा, अख्खी घ्यायची. अच्छा. ताईंकडे सुळे आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि हा जिताडी, हा मासा आहे, खूप मोठा आहे. त्याची किंमत त्यांनी 3000 रुपये सांगितलंय. आणि हे जे मार्केट आहे ते खूप प्रसिद्ध असं मार्केट आहे. आणि तुम्हाला हवी ती मच्छी या मार्केटमध्ये हवी तेव्हा मिळत असते. A to Z. त्या बघा ताई म्हणतात A to Z असे मासे इथे मिळत असतात. मोठ्यापासून छोट्यापर्यंत अगदी इथे मासे मिळत असतात. म्हणून लोक या गोपी टँक मार्केटला नेहमी खरेदी करायला मासे येत असतात. ते गाभोळीचं घे ना. तुम्हाला बघायला मिळत असेल इथे गाभोळी सुद्धा इथे अवेलेबल आहे. जाडी कोलंबी याचा वाटा पण त्यांनी लावलेला. आणि कोलंबीचा वाटा कसा ताई? 200 रुपये वाटा आहे. आणि मोठी कोलंबी आहे. छोटी छोटी पापलेट आणि खाडीची काळी कोलंबी आहे, ती सुद्धा इथे अवेलेबल आहे. कशी आहे मावशी ही? 200 रुपये वाटा. ही अतिशय स्वादिष्ट चविष्ट अशी कोलंबी असते. आणि खूप टेस्टी असं त्याचं जे तुम्ही कराल, तळाल किंवा त्याचं कालवण कराल, काही जे कांद्यामध्ये सवतळलेले कराल, सुकं कराल, खूप टेस्टी अशी खाडीतली कोलंबी लागते. आणि ही कोलंबी मिळत नाही शक्यतो, फार कमी वेळा मिळते. इथे तुम्हाला तिसरा कालवं,
खूप मोठं मार्केट आहे हे आणि तुम्ही बघत असाल आज बुधवार आहे आणि माटुंगा माहीम आणि दादरमधील पब्लिक ते मासे घ्यायला येतात. फ्रेश अशी ही मच्छी असते. 100ला 150ला 2 घेते. तर मला आधी शूट मारून होतं घेते खरं. आणि कोलबी कशी? सगळी 300. 250 रुपयाला देते. काय कसला मासा आहे? सुरमई एवढं झाड आहे त्यामुळे कळलं नाही. आणि हे काळे मासे आहेत ना? हे काळे मासे आहेत आणि हे सुरमई मोठी एकदम यूज अशी सुरमई आहे. हा पिसारा तुम्हाला आता ताई काय करताय काय देते आणि ह्याची किंमत 1500 रुपये. 1500 रुपये किंमत आहे. इंडियन आहे करीन. अरे बघ पहिला हा सगळा 1500 रुपयाला पडलेल्या गोळीचा. घोळ ही दुर्मिळ प्रजाती आहे माशातली आणि ही घोळ जी आहे ती फार कमी तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पण ह्या मार्केटमध्ये तुम्हाला अगदी इझिली उपलब्ध आहे. तुम्हाला दिसत असेल जाडी सुरमई यांच्याकडे अवेलेबल आहे. काही कशा आहेत तुकड्या? ही 200ला एक 500ला. अच्छा 200 रुपयाला एक. 400 रुपये. 400 रुपयाला एक. 400 रुपयाला एक जाड सुरमई आहे त्याच्यातलं विकत असतात. आणि रावस आहे ती रावसाची 200 रुपयाला एक तुकडी आहे. 500 रुपयाला 3 असं त्या विकतात. हेलो ताईंकडे खूप मोठी मोठी पापलेट, मोठी मोठे हलवे, मोठी मोठी सुरमई असे मासे या ताई विकायला घेऊन बसलेल्या आणि एकदम फ्रेश असा यांच्याकडे हा बाजार दिसतोय. ताई कशी आहे पापलेट? 3000 रुपये जोडी अशी ही मोठी मोठी ह्यूज पापलेट या ताईंकडे. ते बघा ते एक पापलेट आहे. मोठे मोठे हलवे तरी प्रकारच्या आणि मोठ्या साईजच्या तुम्हाला ते चिंबोऱ्या दिसत असतील. कॅमेऱ्यामध्ये छोट्या छोट्या दिसत असतील पण आपल्या हाताच्या पंजा एवढ्या इथे चिंबोऱ्या अवेलेबल आहेत.
काय चालली पट्टी मुलं फोकस काढले 1500 रुपये काय दोनशेला 3 आहे 4 देते नाही परवडत नाही बाजार मागायचं लागतं काय करते दोनशेला 4 देत जाऊ एक टाकते बघ तुला साईडकडे खाडीचा जास्त बाजार कसं वाटत हे सगळे 300 आहे. जाड्या नेवत्या 300 रुपयाला. आणि ही कसली आहे काबोळी रावसाची अंडी आहे. रावसाची काबोळी कशी आहे ही 800ची आहे ही 500ची आहे. आणि हे कालवं आहे. कालवं कशी हे घेतले ते 300ला पॉकेट आहे एक पाकिट. 500ला 2 आहे. एक करंदी आहे 100ला वाटा आहे. 250ला 3 वाटे. लॉबस्टर 1500ला वाटा आहे. 1200ला 6 आहे. 6 आहे 6 आले ते माईला कॅडल म्हणते त्याप्रमाणे ते गोळीचा बाजार भरपूर आहे. गोपी टँक मार्केटला इथे गोळीचा काटा आहे आणि गोळीच्या तुकड्या आहेत. कशी हो तुकडे ही गोळीची? हे बघा 600 म्हणून 500. हे कशी 500? नाही मास आणि ते काय आहे ते पण गोळच आहे काय? नाही तो रावस आहे. ती कशी ती 600 रुपये तुकडी. आता ही 600 रुपये तुकडे 500ला द्या ना. हा नुसता मासाचा गोळा आहे. काटा कसा? काटा 1200. कसा तांबूस हा? तांबूस 600 कमी ताजा आहे बाबा माल ताजा आहे. आणि हलवा कसा? तांबूसाचा मासे आहे 600ला 4 एक पक्का. आणि हे काय आहे? हे काय त्याला म्हणतात ते रायगडला मिळतं ते मार्केटमध्ये तुम्हाला मास्यांबरोबर बोकडाचं मटण सुद्धा फ्रेश असं मिळतं. आणखी वजरी गरम पाण्यातून साफ केलेली तुम्हाला मिळेल आणि ताजं बोकडाचं मटण सुद्धा इथे अवेलेबल आहे. या फिश मार्केटमध्ये 100 अधिक कोळी मासे विकताना दिसतात आणि ह्या अगदी पिढ्यानं पिढ्या इथे मासे विकत असतात. आपल्या कोळी शैलीने मोठा मोठा बाजार असे छोटा बाजार सुद्धा या विकत असतात. आणि बुधवार शुक्रवार रविवार इथे भरपूर गर्दी अंडी चिकन लॉलीपॉप हे सुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल आहे. म्हणजे एकाच छताखाली तुम्हाला चिकन मटण मासे सुकी मच्छी सगळं इथे तुम्हाला मिळू शकतं. आणि सौंदळ कसं ताई? सौंदळाचं वाटत 250 रुपये आणि कोलबी 200 रुपये.
हे पण 200 घे. मस्त सौंदर्य आहे. संपले 3च आहे. हे मस्त आहे. मोठे मोठे जर 2 पिशवी द्या. पिशवी आणली आज की मकरांमध्येच गेलेली ऑर्डर. सामान केवढे पातळ काढते एवढे. मला असे पातळ माझी माऊली 13,000 काय ते सांगते 13,000 पण मला एवढा पातळ नको मला काही. नको तर मी घेते तो टेन्शन नको. तो मी नेते बस. म्हणजे जाडीच आहे. देवरे बोंबील या तुकडीपेक्षा जाडी तुकडी कोण आपल्या ही नाही देत नाही. ही नाही देत. ही नेते मी माझ्यासाठी. आम्हाला गोवा आई ग एवढसा बोक आहे ग. हे बघ याला बघ मी किती विकलंय ते बघ. अशीच देते ती. तो आणि तो झाले तेवढ्याची 100 नाही 200. माटुंगा रोडवर असलेलं हे लेडी जमशेदची रोड आहे आणि त्याच्या ह्या रोडवर अगदी ऑपोजिटला किंवा ह्या रोडवरच हे गोपी टँक फिश मार्केट आहे आणि अतिशय मुंबईतलं प्रसिद्ध असं हे माहीम माटुंगा मधलं हे फिश मार्केट. आजचा माटुंगा गोपी टँक फिश मार्केट हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.